पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार नमस्कार नमस्कार। खुपते तिथे गुप्ते या शोचा हा तिसरा सीझन। पण माझ्यासाठी हा शो फक्त शो नाहीये, कारण मी इथे फक्त मी असतो, अवधूत। इतरत्र मी कुठे गायक असतो, कुठे संगीतकार असतो, कुठे दिग्दर्शक असतो, कुठे परीक्षक असतो। पण हा मंच अशी एकमेव जागा आहे जिथे मी साधा सिंपल माणूस असतो। गायक म्हणून मला गाण्यातली जागा महत्वाची असते, पण माणूस म्हणून मी तुमच्यासारखाच बारसू रिफायनरीच्या जागेवर विचार करत असतो, अस्वस्थ होतो। दिग्दर्शक म्हणून सिनेमा चालला किंवा न चालला तरी मला विचारणारे लोक आहेत आणि मी जबाबदारी सुद्धा घेतो। पण राज्य चालवता येत नसेल आणि कुणीच जबाबदारी घेत नसेल तर मी प्रश्न विचारणारा होतो, कारण आता मी फक्त गुप्ते नाहीये, खुपते तिथे गुप्ते आहे। माझं नाव खुपण्याशी जोडलं गेलंय, पण याचा मला अभिमान आहे, कारण खुपणारी गोष्ट सांगणारी माणसं ही जपणारी असतात। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव चुकीचं घेतलं की खुपणारा माणूस आहे मी, कारण माझी मराठमोळी दैवत जपणारा माणूस आहे मी, तुमच्यासारखाच। शाहू, फुले, आंबेडकर, टिळक, आगरकर, सावरकर, क्रांतिसिंह, कर्मवीर, लोकहितवादी, प्रबोधनकार अशी सगळी नावं एकाच दमात घेऊ शकतो आपण। नाव घेताना पण दम लागतो आणि नाव घेताना पण दम लागतं। तर ह्या अशा मोठ्या मोठ्या माणसांच्या मोठ्या मोठ्या विचारांचा मोठा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते। आज आपल्यासोबत गप्पा मारायला, त्यांच्याबद्दलचं खुपणं ऐकायला आणि त्यांना कुणाबद्दल काय खुपतं ते सांगायला जे पाहुणे आले आहेत, त्यांची ओळख करून द्यायची महाराष्ट्राला काय, देशाला सुद्धा गरज पडणार नाही। देशातला एकमेव वक्ता ज्याचं भाषण सगळे न्यूज चॅनलवाले स्वखुशीने पूर्ण वेळ दाखवतात, असा एकमेव वक्ता ज्याच्यासाठी आजच्या काळात सगळ्यात जास्त टाळ्या वाजतात। विधानसभेत एकमेव आमदार असलेल्या पक्षाचे नेते असले तरी ज्यांच्याकडे महाराष्ट्रातली छोट्यात छोटी किंवा मोठ्यात मोठी समस्या घेऊन लोक जातात, असा नेता ज्यांच्याबद्दल लोकांना भीती पण आहे आणि ज्यांच्याबद्दल लोकांना प्रीती पण आहे, असे वन अँड ओनली महाराष्ट्राचे लाडके वक्ते, महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री राज ठाकरे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही। वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले, जागे भारे मागे फिरायचं नाही। हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा। हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा। नवनिर्माण घडवूया, राजसाहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे झी मराठीच्या ह्या एक परंपरा असलेल्या कार्यक्रमामध्ये। आज ह्या नव्या पर्वाची सुरुवात तुम्ही करून देत आहात, तुमच्या मुलाखतीने होतीये। तुमचं खूप खूप स्वागत। झी मराठीसाठी दोन शब्द। मी कधी आलो नव्हतो आजपर्यंत या कार्यक्रमाला, किंवा बोलवलं नव्हतं, परंतु मी हा कार्यक्रम नेहमी पाहत असे। पुन्हा एकदा तुम्ही सुरुवात करतात या कार्यक्रमाला, माझ्या मनपूर्वक तुम्हाला खरंच शुभेच्छा। मी आहे हे ठीक आहे, आता अजून कोण कोण आहेत मला कल्पना नाही। खूप खूप शुभेच्छा। त्याची सुरुवात छान होते, त्याचा
त्याचा संपूर्ण प्रवास चांगला होतो राजसाहेब. त्यामुळे पुढची माणसं तुम्ही घरी बसून ज्या वेळेला बघाल त्यावेळेला तुम्हाला तितकाच आनंद होईल याची खात्री मी देतो. आणि साहेब आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमाची जी हिरोईन आहे किंवा खरं तर हिरो आहे अशा खुर्चीची ओळख करून देण्याची वेळ झाली आहे. खुर्ची ही काही साधी गोष्ट नाही. 2 पायाच्या माणसाला 4 पायाची खुर्ची लागते. त्या खुर्चीत बसण्यासाठी आधी उभं राहावं लागतं, मत मागावं लागतं. पण आमची खुर्ची मात्र वेगळी आहे. हे एक काटेरी सिंहासन आहे. टोचणारं, बोचणारं, खुपणारं, तरी आपले पण जपणारं. इथं रविवार असला तरी सुट्टी नाही. बाकी सिंहासन धारदार आहे पण पाहुणा जोरदार आहे. अरे फिरवा रे ती खुर्ची. राजसाहेब आपण स्थानापन्न व्हावं अशी आपणास आपली खरंच खूपती आहे. अरे बापरे, हो का? तर सुरुवात करूया. खुर्चीबद्दल साहेबांनी सांगितलंच आहे की जरा खूपती आहे. पण मला खात्री आहे की तुमच्यासारखा माणूस त्याच्यावर एकदा बसला की आमच्या सगळ्यांच्या मनात तुम्ही जसे विराजमान झालेले आहात तसेच या खुर्चीच्या मनात पण व्हाल आणि मग ती तुम्हाला खुपणार नाही. प्रश्नांना थेट सुरुवात करूया. मधल्या काळात ज्यावेळेला जे सत्तांतर जे झालं, ज्या प्रकारे शिंदे सरकार आलं, ज्या प्रकारे आमदार इतक्या मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि सत्तांतर झालं, त्या गोष्टीकडे बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की घराणेशाहीच्या तावडीतून लोकशाही सोडवली असं काही लोकांचं म्हणणं पडलं. त्यानंतर आता अगदी परवा दिवशीचं जे नाट्य झालं की पवार साहेबांनी राजीनामा दिला, मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तिथे खूप रडारड केली, मग त्यांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला. या 2 गोष्टी जर का एकत्रित बघितल्या तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही राहावी, टिकावी, ह्यापुढे असं काही घडू नये यासाठी तुमचा काय विचार आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करता? काय आहे, अवधूतजी, मला असं वाटतं की घराणेशाही आणि लोकशाही यापेक्षा हाताळलं कसं जातंय, माणसांचे प्रश्न सुटतायत की नाही, लोकांचे प्रश्न सुटतायत की नाही. लोकशाहीमधनं एखादा माणूस आला आणि तो जर काम करत नसेल तर तुम्ही काय म्हणणार आहात? आणि घराणेशाहीमधनं समजा एखादा माणूस आला आणि तो जर समजा काम करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? बरोबर. तुम्हाला आउटपुटशी मतलब आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती संभाजी महाराज आले, तुम्ही काय याला घराणेशाही म्हणणार? ती व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून ती छत्रपती झाली आणि त्यांचं कर्तृत्व हे मला असं वाटतं महाराष्ट्राला दिसलेलं आहे, कळलेलं आहे. तर मला असं वाटतं की लोकशाही आली काय आणि घराणेशाही आली काय, चालवते कोण आणि कसं. म्हणजे तुम्ही आज पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधींनी ज्या क्षमतेने देश चालवला ती गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. काही गोष्टी अनेकांना आवडल्या नसतील, त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या आवडल्या असतील. नाही, पण कसं आहे की आपण म्हणूया की ह्याचा दोष आपण नेत्यांना देऊ शकणार नाही. कदाचित लोकांचा, कार्यकर्त्यांचा, मतदारांचा. आजही गांधी घराणं म्हटलं की अजून त्यांनी जरी खरगेंना बसवलं तरी सुद्धा त्यांचा काय म्हणू आपण त्याला, व्यक्तीशी निगडीत तुम्हाला गोष्ट म्हणायची आहे ना. हो. मग आज जर समजा बघितलं तर आज भारतीय जनता पक्ष आहे का नरेंद्र मोदी? ह्याच्या अगोदर भारतीय जनता पक्ष होता का अटल बिहारी वाजपेयी? बर. सो लोक मतदान व्यक्तीकडे बघूनच करतात ना. भाई तुम्ही जर समजा अमेरिकेमध्ये गेलात तर जॉर्ज डब्ल्यू बुश याच्यानंतर त्यांचा मुलगा आला, पण तिकडे काय उम्माबम झाली घराणेशाही असं नसतं. मला असं वाटतं की माणूस तो ती गोष्ट हाताळतोय कशी त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मी लोकशाहीमधले फेल्युअर्स पण आपण पाहिलेले आहेत. हो, बरोबर की नाही? त्याच्यामुळे हीच गोष्ट बरोबर आणि हीच गोष्ट चुकीची. शाह्या महत्वाच्या नाही आहेत, व्यक्ती महत्वाची.
पण आता ही जी काही शिंदेशाही आलेली आहे त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, अजून त्यांना सिद्ध करायच्याच गोष्टी, ते आत्ता आलेले आहेत. प्रश्न असा आहे की तुमच्या खालून तुमचे 40 आमदार जातात आणि तुम्हाला माहीत नाही. तुम्ही त्या राज्याचे सर्व प्रमुख असताना तुमच्याकडे इंटेलिजन्स असतो, पोलीस खात्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन मिळत असते, ती मिळाली नाही का? इतकी लोक नाराज आहेत, तुम्हाला कळलं नाही का? इतकी लोक अचानक निघून गेली, तुम्हाला समजलं नाही का? म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की शाह्या महत्वाच्या नाही आहेत, बरोबर. व्यक्ती महत्वाच्या असतात. कारण व्यक्ती आली की इच्छा आली, आणि इच्छा आहे की नाही आहे हे त्या व्यक्तीवरती असतं, शाह्यांवरती थोडी असतं. मी माझी परवा दिवशीच उद्धव साहेबांबरोबर एक भेट झाली, चर्चा झाली. तर मला व्यक्तिशः असं खूप जाणवलं की बारसूबद्दलचं जे तुमचे आणि त्यांचे विचार खूप जुळत आहेत. मग एखादं आंदोलन एकत्र करायला काय हरकत? ते कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेला बारसूचा विचार जेव्हा झाला त्यावेळेला बारसूचं पत्र हे त्यांनीच दिलेलं आहे. हो, पण त्यांचं म्हणणं असं आहे थोडंसं की ते त्यावेळेला मुख्यमंत्री असताना खूप लोक माझ्याबरोबर आजूबाजूला असतात, मला वेगळं पिक्चर तयार केलं जाऊ शकतं, आणि मग नंतर मला पण जे आता लक्षात येतं ते प्रश्न म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की तुम्ही त्या प्रमुख पदावरती आहात, तुम्ही माणसांवरती टाकून कसं चालेल? चूक तुमची झाली ना, तिथे कातळ शिल्प आहेत, हे याच्या अगोदर जगाला माहिती होतं. असं काही ती नवीन आत्ता 2 महिन्यापूर्वी सापडली नाही आहेत ती. त्याच्यावरती असंख्य लोक काम करत आहेत. युनेस्कोच्या पहिल्या यादीमध्ये ते आलेलं आहे. तुमच्या बरोबरच्या तुमचे हे सगळे IAS अधिकारी आणि सगळे लोक यांनी तुम्हाला सांगितलं नाही, याचा अर्थ लक्ष नाही. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते म्हणजे की तुम्ही एकदा म्हणताय की नाणार, एकदा म्हणताय बारसू. इतकी हजारो एकर जमीन आली कशी हो ताब्यात अचानक? येते कशी ताब्यात? कोणात ही माणसं की आपल्या कोकणी लोकांकडनं, आपल्याच बांधवांकडनं या कवडीमोल दामामध्ये तुम्ही विकत घेताय आणि त्याच्या 1000 पट 2000 पट किमतीला तुम्ही सरकारला विकताय. हा सगळा जो कोकणात धंदा चालू आहे, माहित नाही? मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला माहित नाही? तेव्हा कळलं नाही ही गोष्ट. आता आपण पुढच्या राऊंडकडे जाणार आहोत. ही खुर्ची फिरण्याचा राऊंड आहे हा, की ज्यामध्ये ह्या स्क्रीनवरती आपल्याला एक क्लिप दिसणार आहे कोणाची तरी, त्यांनी फक्त ऐकायची आहे, आणि त्यानंतर ती खुर्ची फिरेल. जो कोणी चेहरा असेल त्या चेहऱ्याबरोबर साहेबांनी थेट संवाद साधायचा आहे. आणि तुमच्या परवानगीने मी सांगतो, लाव रे तो व्हिडिओ. का आत्ताच काही लोकांना भोंगे आठवले, त्याच्याबद्दल काही माहिती आमच्या भुजबळ साहेबांनी दिली. याच्या आधी का नाही यांना काही गोष्टी आठवल्या? आता कुठल्या निवडणुका आहेत का? कशा करता लोकांच्या मनामध्ये एक समरवास्ता निर्माण करण्याचं काम चाललंय का? पवार साहेबांच्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका गेले 55 वर्ष पवार साहेब करतायत. त्यांना तुम्ही जातीवादी म्हणता? यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं, तेवढं पवार साहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे, आणि हे काय गप्पा मारताय? मी आता खरं बोलणार होतो, हे गापऱ्या. बघूया आता जिरवणार की जिरणार, कारण खुर्ची आता आहे फिरणार. साहेब आता डायरेक्ट संवाद. त्यांच्याशी काय बोलायचं? नाही, मुळात मला असं वाटतं की त्यांच्या मनात असलेली गोष्ट आणि शब्दात असलेली गोष्ट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते आपल्याला, मला असं वाटतं की गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी शपथविधीला कळलं पहाटेच्या. कळलं का? की काकांना न सांगता आपण स्वतः जायचं आणि मग काकाने डोळे वटारले की घरी परत यायचं. तर त्याच्यामुळे हे काय काकांची बाजू मांडतायत? मला असं वाटतं आत्ता पण ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना लपून छपून भेटत होते, आणि मग पवार साहेबांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकला, मग दाती तृण धरून मी घरी गेले परत. त्याच्यामुळे मी ह्यांचं काय फारसं काय सिरियसली गांभीर्याने फार घेत नाही. अजून एक काहीतरी खुपणं आहे त्यांचं, अजून खुपणं बघूया आपण त्यांचं. ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं?
मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारलेलं आहे. त्यांनी पाठीमागं एकदा इलेक्शनमध्ये ते बाहेर पडल्यावर 14 आमदार निवडून आणले. दुसऱ्या टर्मला त्यांचं 1 आमदार निवडून आले. ते पण आमच्या जुन्नरच्या सहकार्यांनी, शरदराव सोनवणेंनी त्यांचं तिकीट घेतलं म्हणून ती एवढी एक पाठी लागली. त्याच्यावर त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारवर मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं ह्याच्यात त्यांना समाधान वाटतंय. ह्याच्यातनं ते समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा. पहिली गोष्ट म्हणजे ते एका राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षामधले एक नेते आहेत. त्याच्यामुळे ते काही इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत स्वतः. मी इथे माझा स्वतःचा पक्ष काढलाय, त्याच्यातनं 13 आमदार निवडून आणले होते. आणि पक्ष म्हटलं की चढ उतार हे असतात. पवार साहेबांचं कसं आहे, मागे ज्यावेळेला त्यांनी पुलोच्या अगोदर ज्यावेळेला त्यांनी पक्ष स्थापन केला होता, मला असं वाटतं समाजवादी काँग्रेस का काहीतरी असं, आणि आत्ताचही निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली ती मोळी आहे. म्हणजे ती जर माणसं स्वतंत्रपणे लढली तर ती निवडून येणारी आहेत. त्या निवडून येणाऱ्या लोकांना एकत्र फक्त करतात. आणि अजित पवारांचं जर समजा ते म्हणत असेल की मी 13 आमदार आणले, मग नंतर 1 आमदार आणला वगैरे, अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून नाही आणू शकले. आणि जर समजा बारामतीमधनं काकांनी हात बाजूला केला, ह्यांचं तरी काय होईल? आणि त्याच्यामुळे की ते 13 आले, काही त्याच्यानंतर 1 आला, मग त्याच्यानंतर 1 आला, मग अगोदर. आणि मुळात कसं आहे, व्यंगचित्र कळायला देखील त्या प्रकारचं एक काय म्हणतात त्याला, आकलन लागतं. ते जर ते नसेलच, मला असं वाटतं ते असण्याचं काही कारणच नाही. आणि काय नक्कल करणं, तर त्या दिवशी जे ते वागत होते त्याच्यावरनं मी ती गोष्ट समजवली. आता समजवताना काही गोष्टी माझी पद्धत आहे, काही गोष्ट समजवण्याची, त्याप्रमाणे मी समजवली. कदाचित लागली असेल, खुपलं असेल. पण मला असं वाटतं या इस पॉइंट पे खुर्ची फिर से मला लोकांकडे पाठ करून बोलायची सवय नाही. नाही. त्या सिच्युएशनमध्ये एक महाराष्ट्रामधलं एक इतकं बुजुर्ग नेतृत्व, विचारांमध्ये मतभेद असतील, अनेक गोष्टी असतील, मला काही गोष्टी त्यांच्या पटत नसतील, त्यांना काही गोष्टी आमच्या काही पटत नसतील, तो भाग झाला, राजकारणाचा भाग झाला. पण एक व्यक्ती, इतकी बुजुर्ग व्यक्ती ज्या वेळेला आपल्या पदाचा राजीनामा देते, त्यावेळेला त्यांच्या बरोबरच्या घरातल्या माणसांनी कसं वागलं पाहिजे, इतका सेन्स नाही. बरं, तिथे आलेले जे लोक होते ते इमोशनल होते. ते काय भावनिकदृष्ट्या काही जण रडले असतील, काही जण अजून काही बनत असतील, काही अजून त्यांच्या डोक्यात किंवा की आता आपलं भविष्य काय. या सगळ्या परिस्थितीमध्ये माणसांनी कसं वागायला पाहिजे, या गापऱ्या, या चोपऱ्या, या बाईक हातात द्याऱ्या, या तुला कोणी, हे असं कोण बोलतं का? मला असं वाटतं की त्याला त्या गोष्टी त्यावेळेला तिकडे त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. म्हणून मी असं म्हटलं की हे असे वागतायत, हे बघून पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला की हे नको बाबा, त्यांच्या हातामध्ये जर गेलं ते उद्या काय करतील. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाणार आहोत. या सेगमेंटचं नाव आहे काटा काढणे. आपण म्हणतो एखाद्याचा काटा काढायचा म्हणजे आपण वेगळ्या निगेटिव्ह अर्थाने आपण म्हणतो काटा काढला, परंतु आम्ही या सेगमेंटमध्ये 2 व्यक्तींच्या मध्ये मनामध्ये जे बोचलेले काटे असतात ते काढण्याचा एक गोड प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही एक छोटीशी एव्ही बनवली आहे किंवा एक क्लिप आहे, ती दाखवू आणि मग प्रश्नांकडे येऊ.
काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून? खूप छान दिवस होते ते. माहित नाही मला, कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली. असो, परत येऊ नाही शकत. माहित नाही हो. विषय काय फक्त नुसता राजकीय नव्हता ना. पण काय आमच्या मनात काय आहे यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात काय आहे, हे राजकारण खूप घाणेरडं असतं. दुर्दैव, अजून काय. तुम्ही त्यांना ज्यावेळेला बरं नव्हतं ते हॉस्पिटलमधनं अचानक तुम्ही गाडी काढली, तुमच्यात पण एक मनात वाघ आहे मस्त, की तुम्ही काहीही राजकारणाचा मीडियाचा विचार न करता गाडी काढली आणि त्यांना घ्यायला गेला हॉस्पिटल. कोणाचा, मीडियाचा का विचार करायचा आहे? नाही, आजूबाजूच्या वाईट ते लोकं. मी कोणाचा विचार नाही मी करत. मला ज्या वेळेला एखादी गोष्ट वाटते त्यावेळेला ती मी करतो. आणि ती गोष्ट करत असताना मला नाही कोणी थांबवू शकत. मग असंच गाडी काढून जा आणि हक्कानी सांगा ना, चल उद्धव बास झाला आता. तुम्हाला काय वाटतं, हे झालं नाही असं? जाऊ दे. हे जाऊ दे मध्ये आम्ही हितचिंतक आहोत. हो, मला पण माहिती आहे ना. आणि तुमच्या दोघांचेच नव्हे तर महाराष्ट्राचे हितचिंतक आहोत. मला कल्पना आहे. बघू, जर समजा नियतीच्या मनात काय असेल उद्या. त्यासाठी आम्ही सगळे गणपती पाण्यात ठेवायला तयार आहोत. हो, बघू. परवा दिवशी सुद्धा त्या मुलाखतीमध्ये तुमच्या आईंना विचारलं की उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, ते त्या म्हणल्या फार वाईट वाटलं. तुम्हाला? ते काय वाईट वाटलं, हा झाला एक भाऊ म्हणून भाग. पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं लक्ष असायला पाहिजे होतं. इतका सरळपणे भाबडेपणे असेल का काय, किंवा तुमचं दुर्लक्ष असेल, या सगळ्या गोष्टींमुळे 40 जण तुमच्या हाताखालून निघून जातात. हे काही सतर्क असलेल्या माणसाचं लक्षण नव्हे. बरोबर आहे, पण तुम्ही ज्या हक्कानी इतक्या ठोकून सांगताय, असं ठोकून सांगणारा एक भाऊ बाजूला नाही ना आता. नाही, आता पवार साहेब बाजूला असताना मी कशाला पाहिजे? इतके हक्काची माणसं आजूबाजूला आहेत. बघू, आता आम्ही बघू म्हणायची वेळ आली, पण आम्ही बघू म्हणजे आम्ही वाट बघतोय आणि स्पष्टच सांगतोय की आम्ही वाट बघतोय. चला, आता पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊया. आणि हा गुप्ते थे गुप्तेच्या दोन्ही पूर्वीच्या सीझनचा सगळ्यात लोकप्रिय असा सेगमेंट होता, तो म्हणजे फोन कॉल. तर आपण आधी तो फोन इथे आणूया. छान आहे. साहेब, हा जादूचा फोन आहे. हा जादूचा फोन असा आहे ना की हा फोन कुणालाही लागतो. म्हणजे अस्तित्वात आता ह्या जगात असलेल्या माणसांना तर लागतो, आपल्या नातेवाईकांना लागतोच, स्वर्गात पण लागतो, वस्तूंना लागतो, वस्तू बोलू शकतो. आणि या फोनवरनं अनेकांनी विविध लोकांना फोन लावलेले आहेत. तर साहेब, आता तुम्ही हा फोन उचलायचा आहे. फोन उचलल्या तुमच्या मनातल्या व्यक्तीला तो आपोआप लागणार आहे आणि तुम्ही त्याच्याशी बोलायचं. अगदी मनातलं बोलतोय. मला काही या गोष्टी पुट ऑन नाही आहेत आणि मला ते कृत्रिमरित्या मला ती गोष्ट करता येत नाही. पण तुम्ही हे मला ह्या गोष्टीची संधी दिली आहेत म्हणून मी ती गोष्ट करू इच्छितो, फोन लावू इच्छितो किंवा मी त्यांच्याशी बोलू इच्छितो. मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात अवतरावं, देशात अवतरावं, खास करून महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की तुम्ही कशासाठी झगडलात, तुमच्या आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही कशासाठी घालवलीत, काय समजवण्यात घालवलीत, काय करण्यात घालवलीत. औरंगजेबासारखा बादशाह
तुमचे विचार मारण्यासाठी 27 वर्ष इथे महाराष्ट्रामध्ये राहिला आणि मेला. पण आम्हाला अजून कळत नाही की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही कशासाठी महाराष्ट्रात जागवलात. आणि अजूनही आम्हाला समजत नाही. आम्ही फक्त तुमच्या पुण्यतिथी आणि जयंत्या साजऱ्या करतोय, पण तुम्ही कोण आहात हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची सध्याची आत्ताची परिस्थिती जी सगळी आजूबाजूला दिसतेय ती आम्ही तुम्हाला हरवलोय आणि तुम्ही आम्हाला समजत नाही आहात, तुम्ही आम्हाला कळत नाही आहात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राची परिस्थिती आहे. माझी विनंती आहे, पुन्हा एकदा या. खूप छान, खूप. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या शिवप्रेमीच्या मनातलं बोललात तुम्ही, मराठी जनतेच्या मनातलं बोललात तुम्ही. आता जे काही परिस्थिती आहे सामाजिक राजकीय ती बघता प्रत्येक मराठी माणसाला जे वाटतं ते तुम्ही बोललात या फोनवरती. देव करो महाराज जिथे असतील त्यांनी ते ऐकलं असावं आणि त्यांनी पुन्हा वेगळ्या रूपामध्ये प्रकट व्हावं आणि हा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवा. साहेब, खोपड्याच्या गोष्टी चालू आहेत आणि आमच्यापर्यंत आलेली शर्मिला वहिनींची एक तक्रार, त्यांचं एक खुपणं मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे घरामध्ये 10 लोक जरी जेवायला आले तरी 50 लोकांचं जेवण सांगतात आणि भयंकर इतके 10 पदार्थ सांगतात की एकही कुक टिकत नाही, असं त्यांचं खुपणं आहे. नाही नाही, असं काही नाही. तर माझ्याकडे आमचा राजेंद्र किती वर्ष आहे. पण तुम्ही हे जेवण खूप सांगताय, खरं आहे का? म्हणजे हो, मला ती काय मला माहीत नाही, पण मला स्वभावच असा आहे की जो येईल त्याने भरपेट जेवावं आणि जावं. म्हणजे काही कोणाला काही कमी पडू नये अशी माझी भावना आहे. म्हणजे हे फक्त जेवणाच्या बाबतीत नाही आहे. माझा समज आहे की प्रत्येकाच्या बाबतीत तसं व्हावं की आनंदी असावेत सगळे, खुश असावेत, सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी असाव्यात, माझ्या सहकाऱ्यांकडे सगळ्या गोष्टी असाव्यात. इथे एक आम्ही अनुरूप प्रश्न विचारतो. पती पत्नीमध्ये अशी काय केमिस्ट्री आहे ज्यामुळे तुम्ही एकमेकांसाठी अनुरूप जोडीदार ठरलात? यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शर्मिलाचा काही राजकारणाचा काही अंग नाही, माहिती काही नव्हतं. परंतु जे काय माझे चढ उतार आले याच्यामध्ये काय अनेक गोष्टी तिने समजून घेतल्या. असं वाटतं की ते समजून घेणं हेच मला असं वाटतं खूप महत्त्वाचं होतं की असंही राजकारणामध्ये असतात गोष्टी. हे काहीच कम्प्लीट बॅकग्राऊंड जर बघितली तर ती नाट्यक्षेत्र आणि अशीच होती. वडील निर्माते होते मोहन वाघ. त्याच्यामुळे राजकारण ही गोष्ट समजून घेणं आणि त्यात माझ्यासारखी व्यक्ती हाताळणं आणि ती हाताळताना समजून घेणं हीच गोष्ट मला असं वाटतं महत्त्व. तिची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर तिच्याकडे आयुष्यात कधीही लहानपणापासून कधी कुत्रा नव्हता. हो, पण ती आमच्या घरातल्या कुत्र्यांचं जेवढं ती बघते ते पाहता पाहिजे. तुम्ही इमॅजिन नाही करणार. आमचा तुम्हाला माहिती आहे मागे आमचा तो बॉन्ड तिला चावला होता. तर ते सवयीप्रमाणे ते रोज यायचं, त्याची काही पप्पी घ्यायची आणि जायचं बाहेर. मग येताना परत त्याची काही पप्पी घ्यायची आणि जायचं. ते आमचा तो बॉन्ड झोपला होता. आता तोही मेल आहे, काहीतरी स्वप्न बघत असेल, काहीतरी गोष्ट होत आली असेल त्याच्या आयुष्यामध्ये, त्या स्वप्नामध्ये, आणि इतक्यात त्याला डिस्टर्ब झालं तो चावला. भयंकर झालं होतं ते सगळं प्रकरण. मी तुम्हाला सांगतो, ती जर साईट जर तुम्ही बघितली असतीत ना, इथून हाड बाहेर आलं होतं. काय सांगताय? हे चिकबोन असं सगळं फाटलं होतं आणि वरचा आणि खालच्या दोन्ही ओठांचे साधारणपणे 6 तुकडे झाले होते. अरे बापरे. आणि अशी करून ती आली आतमध्ये बेसिनवरती. मला कळलं, म्हटलं काय झालं. माझी बाहेर प्रेस कॉन्फरन्स होती. म्हटलं काय झालं. असं काहीतरी केलं म्हणून मी उठलो, बघितलं खाली रक्त. बेसिनपाशी मी बघितलं तर सगळं फाटलं होतं, सगळं अख्खं. ते आमचे नशीब त्या हिंदुजाला टेबरेवाल ते आमचे डॉक्टर होते, त्यांनी तिथे लगेच ते स्टिचेस आणि
प्लास्टिक सर्जरी दोन्ही एकत्रच करून टाकलं, त्याच्यामुळे ते सगळं निभावलं. एवढं सगळं झाल्यानंतर हॉस्पिटलमधनं परत घरी आली, परत त्या जाताना बॉन्डला पप्पी दिली आणि वरती गेली. सो स्वीट, सो स्वीट. आता यानंतरचं जे सेगमेंट आहे, तर आमच्याकडे एक गिफ्ट बॉक्स आहे आणि यामध्ये काही गिफ्ट्स असणार आहेत, ती मी काढून दाखवणार आहे आणि मग साहेबांनी सांगायचं हे गिफ्ट त्यांना कुणाला द्यावंसं वाटेल. येऊ द्या तो बॉक्स. पहिलं गिफ्ट आहे साहेब चष्मा. कुणाला द्याल? चष्मा कोणाला देणार? खूप जणांना देता येईल हो. तुम्ही एकच आणलात. खरं तर अशी खूप लोक आहेत ज्यांना खरं तर द्यायला पाहिजे, पण असं एखाद्या व्यक्तीला देऊन चालणार नाही. तुम्हाला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये तुम्हाला एक एक वाटायला लागेल. हे मला फारच गिफ्ट आवडलं. वा, गाजर. हे मला असं वाटतं की तुम्ही सिल्वर ओक वरती पाठवलं पाहिजे. ते अनेक लोकांना गाजर दाखवतात अशा पद्धतीने आहे का सिल्वर रोकला कोणी गाजर दाखवते? ते सिल्वर ओकला आत्ता तरी कोणी गाजर दाखवू शकत नाही. तेच दाखवणार. आणि एक मला असं वाटतं भाजपच्या कार्यालयात पाठवलं तरी पण चालेल. आता हे जे गिफ्ट आहे हे कुणाला पाठवायचं असा प्रश्न नसून हे गिफ्ट कोण सगळ्यात जास्त वापरतं आणि हे गिफ्ट बघून कुणाची आठवण येते. आग लावण्याचा उद्योग करणाऱ्या माणसासाठी हे शस्त्र आहे. माझी चेक केली. पुन्हा एकदा तसाच गिफ्ट आहे की हे गिफ्ट कुणाला पाठवायचं नाही, पण ही वस्तू बघून कुणाची आठवण येते? मंत्रालयाची. आता सध्या मी मध्ये नागपूरच्या विधान भवनात गेलो त्यावेळेला हे खूप होते. वॉशिंग पावडर. अरे वॉशिंग पावडर म्हणजे सत्ताधारी पक्ष. आता तुम्ही मला असं वाटतं की हा दिल्लीला पाठवून द्या ही पाकिट. जे जे मळलेले आहेत ते तिकडे गेले की साफ होऊन बाहेर पडतात. चावीचं खेळणं हे. मला असं वाटतं तुम्ही जनतेलाच बहाल करा. वा 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 वा, क्या बात. मला असं वाटतं सगळी 100 पैकी 100 मार्काची उत्तर दिली आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जात साहेबांसाठी. आणि आता एका मिनिटात 4-5 प्रश्न, हे रॅपिड फायर प्रश्न आहेत. तर सुरू करूया. कुणाचा पुतण्या आधी मुख्यमंत्री होईल असं वाटतं? बाळासाहेब ठाकरेंचा की शरद पवारांचा? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्तेपेक्षा लहान होतो त्यावेळेला आणि मला बाळासाहेबां त्याला आमच्याकडे एक माने नावाची एक गाडी, आमची गाडी चालक होते, ते नेमके त्या दिवशी आले नव्हते आणि खूप जुनी गोष्ट आहे, त्याला सिक्युरिटी पण नव्हती बाळासाहेबांना आणि टॅक्सी मागवली कारण ते आले नव्हते. तर टॅक्सी आली आणि इतक्यात त्यावेळेला महापौर सुधीरभाऊ जोशी होते, ते त्यांची त्या महापौरांची ती इम्पाला गाडी त्याला ती घेऊन आले बाहेर. आले, बाळासाहेबांनी विचारलं काय भाऊ आत्ता काय? ते बोलले नाही जरा बोलायचं होतं. दोघे जण आतमध्ये गेले, 10 मिनिटांनी परत आले. तर भाऊनी विचारलं कुठे चाललात तुम्ही, कुठे बाहेर चाललं? ते बोले कार्यालयात चाललोय. ते बोले दादरलाच ना? ते बोले चला मी सोडतो. ते बोले नाही ते दिव्याच्या गाड्या वगैरे सगळं तुमच्याकडे ठेवा, मी आपल्या टॅक्सीत बरं आहे. बाळासाहेब बसलेत, बाजूला मी, या बाजूला आमचे ते मला असं वाटतं ते वरळीकर एक जण होते बरोबर असायचे ते होते, पुढे आमचा अजून एक जण बसला होता आणि अशी गाडी निघाली. त्या टॅक्सीच्या मागून त्या महापौरांची गाडी येत होती
बरं का. तो लाल दिवा, ती इम्पाला गाडी आणि पुढे चाललेली टॅक्सी, मी ती मागच्या खिडकीतनं बघत होतो. ज्या मुलाने लहानपणी आपल्या मागून लाल दिवा येतोय असं चित्र ज्यांनी पाहिलंय, त्याला लाल दिव्याच्या गाडीत जाऊन बसायचा मोह कसा होईल. तर त्याच्यामुळे मी त्या पदाला एक साधन म्हणून बघतो, साध्य म्हणून पाहत नाही मी. आणि बाकी काय, बाकी लोकांची कृपा. या बात. गेल्या 4 वर्षात शिवसेनेच्या 2 मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. दोन्ही मुख्यमंत्री आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं म्हणाले. तुम्हाला नेमक्या कुठल्या शपथविधीच्या वेळी बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं? उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेच्या? कोणाच्याच. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काय बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्राला जाग येणं आणि महाराष्ट्र तसाच पूर्वीसारखा बलशाली होणं हे मला असं वाटतं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे काही शपथ घेणं मुख्यमंत्र्यांनी हे काही स्वप्न नव्हतं त्यांचं. कुणासोबत गप्पा रंगतात, गडकरी की फडणवीस? गडकरी. महाराष्ट्राला नक्की कशाची गरज आहे? एक इंजिनवालं सरकार का डबल इंजिनवालं सरकार? एक इंजिनवाला अर्थातच. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाणार आहोत. ज्यावेळेला मागचं खुपते तिथे गुप्ते होतं ना, त्यावेळेला एवढं ट्रोलिंग प्रकरण नव्हतं, सोशल मीडिया नव्हता. पण आता हा सोशल मीडिया नावाचा जो काही राक्षस उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामधनं जो कोणी उठतो तो वाटेल ते लिहितो आणि वाटेल त्या प्रकारे ट्रोल करतो, असे काही ट्रोल्स आम्ही इथे दाखवणार आहोत. आणि साहेबांना ते किती खुपतात ते आपण बघायचंय. ट्रोल दाखवा पहिला. राजसाहेब, तुमच्या पक्षात महेश वांजरेकर, अमेय खोपकर, अभिजित पानसे असे सिनेमा बनवणारे लोक पक्षात आहेत, पण एकालाही तुमच्यावर सिनेमा काढावासा वाटला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? नसेल मटेरियल तसं. अरे काय सांगता. पण साहेब, तुमचं आयुष्य, आपकी जिंदगी इतनी लंबी नहीं, इतनी बड़ी भी है की तुम्ही वेब सिरीजच सुरू करा, त्याचे सीझन्स होत राहतील तुमच्या बरोबर. साहेब, आता ट्रोलिंग मधली पुढची कमेंट बघूया. राजसाहेब, पूर्वी कसे तुम्ही पांढरा शर्ट, मरून कलरचा हाफ स्लीव्हचा स्वेटर घालून कसे एकदम अमिताभ बच्चन सारखे इंटरव्ह्यू द्यायचात, आता नुसते पांढरे कपडे घालता. पूर्वीचे बच्चन सारखे दिसणारे राजसाहेब ठाकरे आम्हाला कधी मिळणार बघायला परत? मिळतील हा, लवकरच. म्हणजे काही ठरवलंय असं? या चालू आहे. जिम चालू आहे, काम सुरू आहे. साहेब, आता ट्रोलिंग मधली पुढची कमेंट बघूया. राजसाहेब, तुमचा पहिला क्रश कोण? शाळेत असताना आमच्याकडे गोळा सरबतवाला होता. त्याने जो पहिला बर्फाचा क्रश जो काही हातात दिला तोच. विनोद, बुद्धी, चातुर्य, तिन्ही गोष्ट बरोबर की नाही? राजसाहेब, आता परत आपण खुर्ची फिरवणार आहोत, पण आता कार्यक्रमाचा मूड देखील फिरणार आहे. आपण राजकारणाबद्दल खुपणाऱ्या, टोचणाऱ्या अनेक गोष्टी झाल्या. आता आपण कुटुंबाकडे येणार आहोत, चाहत्यांकडे येणार आहोत. तर असे काही बाईट्स आता पुन्हा एकदा दिसणार आहेत. तर लाव रे तो व्हिडिओ. कसा आहेस राजा? याची आणि माझी लहानपणापासून गट्टी, याच्यावर मी प्रेम करतो. म्हणजे लहानपणापासून माझा लाडका आहे. याच्याबद्दल सांगायचं झालं तर हा फार दिलदार आणि मोठ्या मनात आहे. हा लहानपणी छबी चित्र काढायला गेलो म्हणजे फोटो, की एक विलक्षण हावभाव किंवा मग त्याला आपण पोज म्हणतो तसे पोजेस द्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ समजा हा काही कामात असेल किंवा काही करत असेल, तर समजा तुम्ही फोटो काढायला गेला की हा लगेच असे काहीतरी वेगवेगळे फोटो काढायचे. तर त्याच्याबद्दल एक गोष्ट खुपते, ती अशी खुपते की हा एवढा हुशार आहे
ह्याच्याकडे अनेक योजना आहेत, अनेक प्रकल्प आहेत. मग असं असून सुद्धा जनता याला वाव का देत नाही, एक संधी का देत? पण काही असो, राजा, तुला तू जे करतोयस त्याच्याबद्दल अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. आवाज ओळखला तर असेलच. हो, म्हणजे एक प्रश्नच नाही. भाऊ समोर आहे, भावाभावांमधला संवाद होऊ दे. काय सांगाल तुम्ही? त्याने सांगितलं ते बरोबर होतं की मी त्याचा खूप लाडका होतो आहे आणि मी त्याच्यावर खूप फिरलोय लहानपणापासून आणि त्याने मला खूप सांभाळलंय. आम्ही त्याला टिबा दादा म्हणतो. खऱ्या अर्थाने मला जी परफ्यूम आणि या सगळ्या गोष्टींची जी सवय लावली ती आमच्या टिबा दादामुळे. मुळात आमच्या घरातला सगळ्यात देखणा होता किंवा आहे आणि विलक्षण हुशार. आमचा टिबा दादा जर राजकारणात आला असता तर आमची कोणाची गरजच नव्हती. त्यांना जी गोष्ट खुपते त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांना असं खुपतंय की लोक संधी का देत नाहीत? त्याला जी खुपते तीच मला पण खुपते. बरोबर बरोबर. असं आयुष्यात काय घडलं, एखादी घटना, एखादा टर्निंग पॉइंट खुपलं की ज्यामुळे तुम्ही इतके टफ झालेले आहात? खरं तर मी तुम्हाला सांगितलं, लहानपणापासून जे माझ्यावर जे संस्कार झाले, खास करून मी शिवसेनेचा चांगला काळ हे लोक आत्ता बघतायत, पण शिवसेनेचा वाईट काळ ज्यांनी पाहिला आहे, म्हणजे मी त्यावेळेला लहान होतो, पण तो जो वाईट काळ आहे तो वाईट काळ पाहत पाहत मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे घरातली परिस्थिती, त्यावेळेला आजूबाजूचं वातावरण, त्यावेळेला लोकांच्या भावना, लोक काय बोलायचे, ती गोष्ट फाईट करत 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 बाळासाहेबांनी ती गोष्ट पुढे इतकी नेली. मला असं वाटतं की ते जे मी पाहत आलो त्याच्यामुळे मला कधी जिंकल्यामुळे हुरळून कधी जात नाही आणि पराभवामुळे मी कधी खचून जात नाही. राजसाहेब, तुम्ही आज खुपते तिथे गुप्तेच्या ह्या सीझन, ह्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडला आलात आणि आपोआप या पर्वाची उंची खूप वाढवून ठेवलीत. त्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हाला मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रगल्भ होत गेल्यासारखं मला वाटतं. 100 पुस्तकं वाचून जे कळत नाही ते तुमच्याबरोबर 1 तास घालवल्याने कळतं. माझी खात्री आहे जे जे लोक आज हा कार्यक्रम बघतील ते देखील आयुष्यात खोल आणि पुढे जातील ह्या एपिसोड बघितल्यानंतर. तुम्हाला शुभेच्छा 2 प्रकारे देतो. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकीय वाटचालीसाठी आता BMCच्या इलेक्शन्स आहेत, सगळ्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकांसाठी तुम्हाला तुमच्या पक्षाला खूप खूप शुभेच्छा. पण त्याचप्रमाणे एक शिवप्रेमी, शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करणारा एक शिवप्रेमी म्हणून तुमचं जे एक व्यक्तिगत मिशन आहे त्या मिशनला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमच्यातला हा जो टफनेस आहे त्या टफनेसला आमचे स्पॉन्सर कॉटन किंग कडनं छोटीशी भेट. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे एक ॲक्वा टफ भेट. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी राहावा ही इच्छा व्यक्त करत आम्ही तुम्हाला देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. तर मित्रांनो, आमची खात्री आहे आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असणारच. पुढच्या आठवड्यात आपल्याकडे कोण पाहुणे येणार आहेत याची उत्सुकता तुम्हाला जितकी आहे तितकीच मला देखील आहे. पण त्यासाठी भेटायला हवं ह्याच वाहिनीवर, ह्याच दिवशी, ह्याच वेळी, ह्याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.